महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरांत अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. अशा शब्दात कवी कुसुमाग्रजांनी स्वाभिमान जागवलेला महाराष्ट्र. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा. अशा शैलीदार ओळी गोविंदाग्रजांनी ज्याच्यासाठी वापरल्या तोच हा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कणखर भूमी, अनेक संतांची पुण्यभूमी, कित्येक लोककलांची पावनभूमी. अहो एवढंच नव्हे तर विद्वान, संशोधक, खेळाडू, कलाकार, राजकारणी, समाजधुरिणी अशा अनेक रत्नांची खाण म्हणजेच महाराष्ट्र भूमी. 1 मे 1960 हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. पण हा दिवस पाहण्यासाठी 106 जणांना आपलं रक्त सांडावं लागलं. 21 नोव्हेंबर 1956 दिवशी मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं. कारण राज्य पुनर्रचना आयोगानं महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं. त्यामुळे मराठी माणसं चिडली होती. सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संघटनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरच्या चौकात येण्याचं नियोजन झालं. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारनं नमतं घेऊन 1 मे इसवी सन 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. याच दिवशी 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या मनापासून सिंधुदुर्गवासियांना या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी शुभेच्छा देतो. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा देशाच्या कित्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्रानं हिरिरीनं सहभाग घेतलाय. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासात सुद्धा योगदान दिलंय. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहेच, राज्याचं विविधांगी भावविश्व थक्क करणारं आहे. महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचं मोहोळ अशा शब्दात महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत महंत ऋषीमुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्व धर्म समभावाचं पालन केलं. हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य स्थापन केलं. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातले क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरू, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केला. यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही. महाराष्ट्र दिनाच्या या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देत असताना
सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना सुद्धा 1 मे रोजी झालेली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हावासियांना सुद्धा मी आपल्या माध्यमातून शुभेच्छा देतो. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, सेना महाराज, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीनं महाराष्ट्र मनाचं संवर्धन पोषण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले. देशाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत असतानाच द्विभाषिक राज्याचं एक शक्तिशाली राज्य व्हावं यासाठी लोकनेते, बुद्धिवादी लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्याची कल्पना मांडली. SM जोशी, आचार्य प्र के अत्रे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नव महाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार केलं. महाराष्ट्राच्या मातीचं गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करून ठेवलंय. श्रीपाद कृष्ण कोलटकरांनीही बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, हे महाराष्ट्र गीत लिहून महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतलाय. वसंत बापटांनी सुद्धा भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्य कडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा असं म्हणत महाराष्ट्र प्रेम व्यक्त केलं. 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. खरं तर 1 मे हा महाराष्ट्र दिन आपण करोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा करत आहोत. माननीय उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे करोनाच्या हा जर घालत असेल तर आपल्याला काही बंधनं पाळली पाहिजेत आणि ती आपण सर्वजण पाळाल याची मला निश्चित खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक 1 मेच्या शुभेच्छा. श्री चक्रधर स्वामी तसंच महानुभाव कवींनी महाराष्ट्राचं विस्तृत वर्णन केलंय. समर्थ रामदास स्वामींनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे प्रेरणादायी सूत्र मांडलं. संत ज्ञानेश्वरांनी माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन अशा शब्दात मराठीचं माधुर्य मांडलं. मात्र्यम पटवर्धन उर्फ माधव जुलियन यांनी मराठी असे आमुची मायबोली म्हणत भाषेची थोरवी वर्णली आहे. संत एकनाथ महाराजांनी संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असा परखड प्रश्न विचारलाय. महाराष्ट्रानं आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत, वैभवशाली इतिहास जपत, प्रगतीची नवनवी शिखरं पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण करावायला हवा. महाराष्ट्र राज्याच्या आजच्या या स्थापना दिनी सिंधुदुर्ग लाईव्ह परिवाराकडून सर्वांना हृदयापासून शुभेच्छा. जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या 1 मेच्या निमित्तानं शुभेच्छा. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुद्धा जो सिंधुदुर्ग नगरी जी स्थापन झाली ती सुद्धा 1 मेलाच होती. त्या निमित्तानं सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याला शुभेच्छा. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातलं जे ऊर्जा स्रोत आहे कामगार दिन सुद्धा हा आज 1 मेला आहे. आणि म्हणून कामगार दिनाच्या निमित्तानं सुद्धा सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आज जसा महाराष्ट्र दिन आहे तसाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्थापना दिन आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही गावांना समाविष्ट करून 1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरून या जिल्ह्याला सिंधुदुर्ग हे नाव मिळालं. निसर्गानं सिंधुदुर्गला भरभरून दिलंय. केवळ 42 किलोमीटर रुंदीची ही कोकणपट्टी, पण या चिंचोळ्या पट्टीत पर्यटनासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. सुंदर समुद्र किनारे, जंगल संपत्ती, आंबोलीसारखं थंड हवेचं ठिकाण आणि बरंच काही इथं असल्यानं भारतातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून पर्यटन व्यवसाय इथं बहरू लागला. त्याचबरोबर शेती आणि मासेमारी ही इथली उपजीविकेची साधनं आहेत. पण आता उद्योगधंदे सुद्धा इथं बहरू लागले. एकूणच सिंधुदुर्ग जिल्हा
हा आपल्या स्वकर्तृत्वावर विकासाच्या दिशेनं वाटचाल करतोय. म्हणूनच आजच्या या स्थापना दिनी सिंधुदुर्ग लाईव्ह परिवाराकडून सर्वांना हृदयापासून शुभेच्छा. 1 मे महाराष्ट्र दिन आणि सिंधुदुर्ग जिल्हा वर्धापन दिनाच्या जिल्ह्यातल्या तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग. एक मे महाराष्ट्र दिन आणि सिंधुदुर्ग जिल्हा वर्धापन दिनाच्या जिल्ह्यातल्या तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय नितेश राणे, आमदार कणकवली विधानसभा मतदारसंघ. महाराष्ट्र दिन आणि जिल्हा वर्धापन दिनाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विवेकानंद नाईक, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते, अध्यक्ष श्रीमती सुशीलाबाई मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट दोडामार्ग, वर्षा मेडिकल सिंधुदुर्ग. मास्कचा नियमित वापर करा, वारंवार साबणानं स्वच्छ हात धुवा, घरीच राहा, सुरक्षित राहा. एक मे महाराष्ट्र दिन आणि सिंधुदुर्ग जिल्हा वर्धापन दिनाच्या जिल्ह्यातल्या तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सच्चिदानंद उर्फ संजू परब, नगराध्यक्ष सावंतवाडी तथा जिल्हा भाजप प्रवक्ते. शासनाचे नियम पाळा, कोरोनाला टाळा. एक मे महाराष्ट्र दिन आणि सिंधुदुर्ग जिल्हा वर्धापन दिनाच्या जिल्ह्यातल्या तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विक्रांत विकासबाई सावंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख, शिवसेना सिंधुदुर्ग. मास्कचा नियमित वापर करा, घरीच राहा, सुरक्षित राहा. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सतीश सावंत, अध्यक्ष, श्री सुरेश दळवी, उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग. कोरोना विषाणू घाबरू नका, पण सुरक्षित राहा. मास्कचा नियमित वापर करा, वारंवार साबणानं हात स्वच्छ धुवा, घरीच राहा, सुरक्षित राहा. एक मे महाराष्ट्र दिन आणि सिंधुदुर्ग जिल्हा वर्धापन दिनाच्या जिल्ह्यातल्या तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ आरती अभय सामंत आणि परिवार. मास्कचा नियमित वापर करा, घरीच राहा, सुरक्षित राहा.